तर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जींच्या कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आलाय। हे कार्यालय अवैध असल्याचं कारण देत तब्बल 5 इमारती जमीनदोस्त करण्यात येत आहेत। महापालिकेने इमारत अवैध ठरवली आहे। अनेकदा नोटीस देऊनही अभिषेक बॅनर्जींकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे अखेर महापालिकेने कारवाई हाती घेतली आहे। त्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना दिसते आहे। खासदार अभिषेक बॅनर्जी यांचं कार्यालय पाडण्यात आलेलं आहे आणि या कारवाईची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत। ही इमारत जमीनदोस्त करण्यापूर्वी त्यांना नोटीस दिल्याचा दावा देखील महापालिकेकडून करण्यात आलेला होता, मात्र या नोटिशीला त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही आणि त्यामुळे अखेर ही कारवाई करत असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ते भाचे आहेत।